मी फोन केला. पहिल्याच रिंगला बाबांनी फोन उचलताच त्यांच्या आवाजात माझी काळजी आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. नेहमीप्रमाणेच त्यांनी खूप घाबरलेल्या स्वरात विचारलं, प्रिया, सगळं ठीक आहे ना? तू कशी आहेस? तुझा आवाज इतका हळू का आहे? प्रत्येक महिन्याची 7 तारीख माझ्यासाठी जणू प्रलयच असायची. ऑफिसमध्ये 30 दिवस बॉसचे ओरडणे सहन करणे, लोकल ट्रेनच्या धक्क्याने हाडे मोडणे आणि प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी रात्रभर जागणे, या सगळ्याचा मोबदला तेव्हा मिळायचा जेव्हा माझे सासरे माझ्या समोर हजर व्हायचे. त्यांचा पुढे केलेला हात पाहून माझा जीव जायचा. क्षणाचाही विचार न करता त्यांनी मला जेवणाच्या टेबलावरून इतक्या जोरात ढकलले की माझे डोके भिंतीवर आदळले. माझ्या कपाळावरून रक्ताची एक बारीक धार वाहू लागली. त्यांना वाटले की जखम आणि वेदना पाहून मी नेहमीप्रमाणे घाबरून थरथरत्या हातांनी मी माझे कष्टाने कमावलेले सर्व पैसे त्यांच्या चरणी अर्पण केले असते. पण त्यांना कल्पना नव्हती की यावेळी मी स्वतः खचून जाणार नव्हते, तर त्यांनाच मोडून काढणार होते. मी एक असे पाऊल उचलणार होते जे त्यांच्या पायाखालची जमीन हादरवून टाकेल. कारण मी असे काहीतरी केले होते ज्याचा ते विचारही करू शकत नव्हते. पण ही भयावह आणि मन हेलावून टाकणारी गोष्ट मला माझ्या आयुष्याची ती काळी पाने मागे टाकावी लागतील, ज्यांनी मला या दलदलीत ढकलले. माझे लग्न सुमितशी झाले होते, जो एका मोठ्या शहरातला वरवर पाहता शांत आणि सुसंस्कृत वाटणारा माणूस होता. जेव्हा बाबांनी सुमितचा हात माझ्या हातात ठेवला तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांना वाटले की त्यांची सुशिक्षित मुलगी आत्ता अशा घरी जात होती जिथे तिला मान दिला जाईल. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ते आपल्या लाडक्या मुलीला एका सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून कत्तलखान्याच्या हवाली करत होते. आमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मला जाणवलं की या घरात माझं महत्त्व फक्त कमवत्या व्यक्तीपुरतं मर्यादित आहे. सगळ्या घरच्यांसाठी स्वयंपाक करायला पहाटे 5 वाजता उठणं, भांडी घासणं, झाडलोट आणि फरशी पुसताना आणि मग काहीही न खाता पिता ऑफिसला धावत जाणे, हा माझा रोजचा दिनक्रम झाला होता. सुमित फक्त नावापुरता नवरा होता. तो आई वडिलांसमोर एक मूक प्रेक्षक बनून राहायचा. जेव्हा कधी मी रात्री माझ्या खोलीत रडायचे आणि त्याला माझ्या मनातील वेदना सांगायचे, तेव्हा तो कुशी बदलून झोपून जायचा आणि म्हणायचा, जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला सलोखा साधावा लागेल. तो सलोखा नेमका काय असतो हे मला दर महिन्याच्या 7 तारखेला कळायचं. माझ्या फोनवर पगार जमा झाल्याचा मेसेज आल्याबरोबर माझे सासरे येऊन दिवाणखान्यातील सोफ्यावर बसायचे. ते टेबलावर हात आपटत म्हणायचे, नेहा, प्लीज इथे ये. आज 7 तारीख आहे. तो आवाज ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढायची. मी माझ्या कष्टाने कमावलेले पैसे त्यांनी दिलेल्या खाते क्रमांकावर पाठवत असे. त्यानंतर मला गरजेच्या वस्तूंसाठी भीक मागावी लागत असे. एके दिवशी मला खूप ताप आला आणि कामावरून सुट्टी घ्यावी लागली. मी माझ्या सासूला म्हणाले, आई, मला डॉक्टरकडे जायचे आहे. कृपया मला 500 रुपये द्या. त्यांनी मला वरपासून खालपर्यंत न्याहळले आणि उपहासाने म्हणाल्या, माझं शरीर थोडं खचलं होतं म्हणून नवाबाच्या मुलीला डॉक्टर आठवला. स्वयंपाकघरात काढा आहे, तो पी आणि जेवण बनव. पैसा झाडाला लागत नाही. त्या दिवशी मी स्वयंपाकघरात उभी होते. माझं शरीर जळत होतं, डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ज्या पैशांसाठी मी रात्रंदिवस काम करत होते त्या पैशांचा विचार करत होते. मी कष्ट करून पैसे कमावते पण त्यावर माझा काही हक्क नाही. त्या दिवशी सुमितने माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. तो त्याच्या फोनमध्ये व्यस्त राहिला. जणू काही माझ्या अस्तित्वाला त्याच्यासाठी काहीच किंमत नव्हती. दिवस सरत गेले आणि माझ्या आतल्या वेदनांचा जणू खोल लावारस झाला. रोज माझा आत्मसन्मान दोहायला मिळत होता. माझ्या सासूचा तो रोजचा टोमणा, तुझ्या वडिलांनी तुला काय दिलं? जिला सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. मी मनातल्या मनात किंचाळले. मी स्वतः कमावते, मी घर सांभाळते,
मग हा कसला उपकार? पण भीती आणि समाजाच्या बंधनांनी माझं तोंड बंद ठेवलं. बाबांना हृदयाचा आजार होता. त्यांची मुलगी ज्या नरक यातनेत जगत होती त्यांना किंचितही कल्पना असती तर कदाचित त्यांच्या हृदयाला तो धक्का सहन झाला नसता. माझे सासरचे लोक माझ्या हतबलतेचा फायदा घेत होते. सुमितचे मौन या सर्व अत्याचारांपासून बचावासाठी एक ढाल बनले होते. जेव्हा जेव्हा घरी पाहुणे यायचे तेव्हा माझे सासरे मोठ्या अभिमानाने सांगायचे की त्यांच्या सुनेचे पद मोठे आहे आणि ती लाखो रुपये कमावते. पण पाहुणे निघून गेल्यावर लगेचच ते त्याच सुनेला भांडी घासायला लावायचे. पण हा दुतट्टीपणा मला आतून पोखरत होता. यावेळी महिना बदलून नोव्हेंबर सुरू झाला तेव्हा माझ्या आत काहीतरी बदलले होते. दर रात्री मी माझ्या अंधाऱ्या खोलीत बसून छताकडे एकटक पाहत असे आणि मला प्रश्न पडायचा की माझं संपूर्ण आयुष्य असंच असणार का? मी माझ्या आईसाठी साडी किंवा वडिलांसाठी औषध घ्यायला माझे पैसे कधी वापरू शकेन का? मी ते विकत घेऊ शकणार नाही. यावेळी मी ठरवले होते की काही झाले तरी मी माझा पगार देणार नाही. पण मला कल्पना नव्हती की माझ्या या निर्णयामुळे माझ्यावर शारीरिक हिंसा होईल. 7 तारखेच्या सकाळी जेव्हा माझ्या सासरेने नेहमीप्रमाणे हाक मारली तेव्हा माझे पाय थरथरत होते. पण माझे हृदय दगडासारखे झाले होते. मी त्यांच्या पुढे गेले. मी म्हणाले, बाबा, मी या महिन्यात पैसे पाठवू शकणार नाही. मला काही महत्त्वाचं काम आहे. हे ऐकून घरातलं सगळं वातावरणच बदलून गेलं. माझी सासू स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली आणि सुमित सुद्धा त्याच्या खोलीतून बाहेर आला. सासरे रागाने डोळे लाल करून खुर्चीवरून उठून उभे राहिले. ते म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली? आमच्या घरात राहून आमच्याच पैशांवर कुडकुडत बसणार आहेस का? माझ्या अंगावर काटा आला. पण मी अश्रू आवरले. लहानपणापासून मला कोणीही इतकं घाबरवलं नव्हतं. माझे वडील नेहमी माझ्याशी प्रेमाने बोलायचे. मी लहान असताना माझ्याकडून एखादी चूक झाली की ते हसून मला मिठी मारायचे. पण इथे या घरात प्रत्येक क्षणी ती एका भयावह सावलीसारखी माझ्यावर घोंगावत होती. माझ्या सासऱ्यांची धिप्पाड शरीरयष्टी आणि त्यांचा गर्जना करणारा आवाज खोलीच्या भिंतीवर घुमत होता. माझी सासू पुढे आली. माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली, तू खरंच मोठ्या संकटात सापडले आहेस. या घरात पाऊल ठेवल्यापासून तू तुझ्या पदाचं प्रदर्शन करत आहेस. तुझे वडील तुला निरोप देताना काय म्हटले? ते म्हणाले, आता हेच तुझं घर आहे आणि इथल्या चालीरीती हेच तुझं जग आहे. वडीलधाऱ्यांशी असं वागायचं का? सोफ्याच्या कोपऱ्यावर बसलेल्या सुमितने त्याच्या आईला एकदाही थांबवलं नाही. त्याचं मौन मला रोज मारून टाकत होतं. ज्या माणसासोबत मी 7 शपथा घेतल्या होत्या त्याने माझ्यासोबत आयुष्यभर राहण्याचं वचन दिलं होतं. पण आज तो केवळ एक प्रेक्षक बनून मला खचताना पाहत होता. मला ओरडून म्हणावंसं वाटलं, सुमित, काहीतरी बोल. तुझे आईवडील माझ्यासोबत काय करत आहेत हे तुला दिसत नाही का? पण माझा आवाज घशातच अडकला. माझे सासरे आणखी एक पाऊल पुढे आले. त्यांची सावलीच जणू ते माझ्या मनावर खूप दडपण आणत होते. ते म्हणाले, नेहा, मी तुला शेवटचं विचारतोय, तू पैसे पाठवतेस का नाही? मी माझ्या मुठी आवळल्या. माझी नखं मांसात रुतत असल्याची वेदना मला जाणवत होती. पण रोज सहन कराव्या लागणाऱ्या अपमानापुढे ती काहीच नव्हती. मी डोळे मिटले. माझ्या आईवडिलांचे चेहरे आठवले आणि माझी सगळी शक्ती एकवटून म्हणाली, नाही बाबा, मी पैसे देणार नाही. हे माझे पैसे कष्टाचे आहेत. मी माझी सगळी शक्ती एकवटून म्हणाली, नाही बाबा, मी तुम्हाला पैसे देणार नाही. हे माझे कष्टाचे पैसे आहेत आणि यावेळी मी ते माझ्या मनाप्रमाणे खर्च करेन. माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडताच माझ्या सासऱ्याने माझा हात माझ्या तोंडावर दाबला आणि मला इतक्या निर्दयीपणे ढकलले की माझा स्वतःवरचा ताबा सुटला. जेवणाच्या टेबलावरचा टोकदार कोपरा नेमका माझ्या डोक्याला लागला. मी जमिनीवर कोसळली. जणू सर्व काही थांबले होते. थंड फरशी माझ्या गालाला स्पर्श करत होती आणि माझ्या डोक्यातून आलेले रक्त हळूहळू आपला लाल रंग त्या पांढऱ्या जमिनीवर पसरवत होते. लाल घट्ट रक्त. जेव्हा माझ्या सासूबाईंनी ते रक्त पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीती उमटली. पण त्यांनी लगेचच क्रूरतेचा मुखवटा चढवला.
त्या ओरडल्या, नाटक करणं थांबव. फक्त तुझा फोन काढ आणि पैसे ट्रान्सफर कर. नाहीतर आज या घरातून फक्त तू मेलेली बाहेर जाशील. मी सुमितकडे पाहिलं. मला आशा होती की कदाचित हे रक्त पाहून, आपल्या पत्नीला त्या अवस्थेत पाहून त्याच्यातील पुरुषत्वाचा काही अंश जागा होईल. तो हात पुढे करून वडिलांचा हात धरेल. पण त्याने काय केले? त्याने फक्त आपली नजर दुसरीकडे वळवली आणि खिडकीकडे एकटक पाहू लागला. त्या क्षणी सुमितच्या मौनाने माझ्या हृदयाच्या शेवटच्या भागालाही भेदून टाकले. त्याच्यासाठी प्रेमाचा किंवा आशेचा अंश असलेला प्रत्येक कोपरा मी उद्ध्वस्त केला. माझ्या लक्षात आलं की या घरात माझं कोणीच नाही. मी एकटी होते आणि ही लढाई मला एकटीनेच लढायची होती. माझ्या सासरेने हात पुढे करून टेबलावर असलेला माझा फोन उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र कुरहस्य होतं. ते वेडे होत आहेत असं वाटत होतं. रक्ताचा हा लोंढा पाहून मी घाबरले. त्यांना वाटले की मी गुडघे टेकून मला डॉक्टरकडे नेण्याची भीक मागेन आणि सर्व पैसे देईन. पण जेव्हा मी उठले तेव्हा माझ्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक भयान शांतता होती. मी उभी राहिले. माझ्या साडीच्या पदराने ते वाहणारे रक्त पुसले. माझ्या डोळ्यातून एकही अश्रू बाहेर पडला नाही. अश्रू केव्हाच आटून गेले होते आणि माझ्या डोळ्यात फक्त सुडाची आणि जगण्याची आग उरली होती. मी माझ्या सासऱ्याकडे पाहिलं आणि एक थंड हास्य इतकं भयानक होतं की माझ्या सासऱ्यांच्या हातातून जवळजवळ फोनच खाली पडला असता. मी म्हणाले, बाबा, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला माराल आणि मी नेहमीप्रमाणे हे सगळं सहन करणार आहे का? तुम्हाला वाटलं होतं का की या महिन्याचा पगार तुमच्या खात्यात जमा होईल? तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. या महिन्याचा पगार तर सोडाच, या घरातला प्रत्येक पैसा तुमच्याकडून काढून घेतला जाणार आहे. माझी सासू ओरडली. मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणं बंद कर. मला पैसे दे, नाहीतर आम्ही पोलिसांना बोलावून तू वेडी आहेस हे सिद्ध करू. या शहरात आमचे मोठे वशिले आहेत. तुला कोणीही पाठिंबा देणार नाही. हाच अहंकार माझ्या सासरच्या मंडळींचा सर्वात मोठा दोष होता. त्यांना वाटायचे की आजारी वडील असलेली मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी कधीही पोलिसांकडे किंवा कायद्याकडे जाणार नाही. त्यांचे म्हणणे बरोबर होते. मी थेट पोलिसांकडे जाणार नव्हते, कारण मला माहीत होते की अशा प्रकरणामध्ये नेहमीच खटला चालवला जातो. पोलीस अनेकदा तडजोडीबद्दल बोलतात किंवा प्रकरण इतकं लांबतं की न्याय मिळण्याआधीच आयुष्य संपून जातं. मला असं काहीतरी करायचं होतं जे थेट त्यांच्या अस्तित्वावरच हल्ला करेल, जे त्यांना आतून पोखरून काढेल. अखेर सुमितने तोंड उघडलं आणि म्हणाला, नेहा, असा गोंधळ घालू नकोस. बाबांची माफी माग आणि पैसे ट्रान्सफर कर. एक काम कर ना, कदाचित त्यामुळे बाबांचा रक्तदाब वाढत असेल. सुमितच्या बोलण्यावर मला खळखळून हसू आलं. माझ्या डोक्यात रक्त वाहत होतं, पण सुमितला त्याच्या वडिलांच्या रक्तदाबाची काळजी वाटत होती. मी सुमितकडे बघून म्हणाले, सुमित, आज तू हे सिद्ध केलंस की तू कदाचित चांगला मुलगा असशील, पण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा सुद्धा नाहीस. मी माझा फोन ठेवून दिला. माझ्या सासऱ्यांच्या हाताजवळ पडलेले पैसे मी उचलले. त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यातील रागाने मी त्यांना मागे ढकलले. मी फोन अनलॉक करून त्यांना एक मेसेज दाखवला. तो पाहताच माझ्या सासऱ्यांचा चेहरा फिका पडला. त्यांचे डोळे विस्फारले. त्या मेसेजमध्ये काय होते? त्यात बँक ट्रान्सफरचा उल्लेख होता. ती पुष्टी नव्हती, पण त्याच्या पायाखालची जमीन हादरवणारी एक गोष्ट होती. ते अडखत म्हणाले, काय काय केलंस? हे कधी घडलं? सासूबाईंनी फोन काढण्याचा प्रयत्न केला, पण सासऱ्यांनी तो त्यांच्या हातातून हिसकावून घेतला. खोलीत शांतता पसरली. ती शांतता एखाद्या वादळासारखी वाटत होती. मी तिथेच उभी राहून त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे रंग पाहत होती आणि मला 4 वर्षात न अनुभवलेली एक शांती जाणवत होती. या शांततेत खोलवर दडलेली दहशत त्यांना पूर्णपणे कळली नव्हती. माझ्या डोक्यावरच्या जखमेतून रक्त वाहत होतं आणि जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब म्हणजे जणू त्यांच्याच अंतपतनाची उलटी होती. सुमितच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती आणि फोनच्या स्क्रीनवर त्याची बोटे थरथरत होती. त्याने तो संदेश पुन्हा पुन्हा वाचला आणि मग माझ्याकडे अशा नजरेने पाहिले जणू
काही त्याने एखाद्या जिवंत व्यक्तीला नव्हे तर स्वतःच्या विनाशाच्या देवदूतालाच पाहिले होते. माझ्या सासूबाईंचा विश्वास अधिक जलद झाला होता आणि त्या मुलीने त्यांना काय दाखवले असे विचारत त्यांनी सासऱ्यांचा खांदा वारंवार हलवला. तिला आश्चर्य वाटले. या मुलीने तुम्हाला असे काय दाखवले आहे की तुमच्या चेहऱ्यावरची चमकच नाहीशी झाली आहे? तिचे सासरे थरथरत्या आवाजात सुमितला म्हणाले, सुमित, हे मोठ्याने वाच. माझा विश्वासच बसत नाही की ही मुलगी इतक्या थराला जाऊ शकते. सुमितने आपली लाळ गेली आणि जड आवाजात त्या संदेशाचा मजकूर वाचायला सुरुवात केली, जो त्यांची उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एका क्षणात धुळीस मिळाली. त्या संदेशात माझ्या कंपनीचे CEO आणि मानव संसाधन व्यवस्थापक यांचे एक अधिकृत पत्र होते, ज्यात असे नमूद केले होते की आर्थिक वर्षाच्या मध्यात दिलेला माझा अचानक राजीनामा कंपनीने तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. पण गोष्ट फक्त तेवढीच आहे. या राजीनाम्यामागे खोलवर रुजलेलं जाळं होतं. गेल्या काही महिन्यांपासून मी माझ्या पगाराच्या पावत्या आणि माझ्या सासरच्या बँक खात्यांमध्ये केलेल्या रकमेचं एक जाळं विणलं होतं, जे सुमितला खूप उशीर झाल्यावरच कळलं. माझ्या सासऱ्यांचा विश्वास होता की मी फक्त एक भित्री नोकरदार स्त्री आहे, जी त्यांचे अत्याचार मुकाट्याने सहन करते, कारण माझ्या पाठीशी उभे राहायला कोणी नाही. ते हे विसरले की जेव्हा एखादी स्त्री आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी उभी राहते, तेव्हा ती तिच्या अंगावर असलेल्या सर्व बेड्या तोडून टाकते. जेव्हा सुमितच्या आईला नोकरी सोडल्याबद्दल कळले, तेव्हा ती मोठ्याने रडू लागली. त्यांचं आलिशान घर, माझ्या पगारावर त्यांनी कमवलेला खोटा सामाजिक दर्जा, सगळंच जणू पत्त्याच्या घरासारखं कोसळत होतं. माझ्या सासऱ्यांनी आपली काठी जमिनीवर आपटली आणि म्हणाले, आम्हाला न विचारता तुम्ही हे पाऊल कसं उचलू शकता? हे घर कसं चालवलं जाईल याची तुम्हाला काही कल्पना आहे का? पण आता माझ्या डोळ्यात पाणी दाटून आलं. ते एक विजयी हास्य होतं, जे त्यांना सांगत होतं की त्यांच्या घरावर कोसळणाऱ्या विनाशाचा हा तर फक्त पहिला टप्पा होता. मी भिंतीला टेकून उभा राहिले. माझ्या रक्तबंबाळ बोटांना पुन्हा एकदा स्पर्श केला आणि माझ्या सासऱ्यांच्या जवळ झुकून म्हणाले, बाबा, तुम्ही मला फक्त एक पैसे कमवणारे यंत्र समजत होतात, नाही का? आता बघा, तुम्हाला वाटलं मी पैसे कमवणारे यंत्र आहे, बरोबर? आता बघा, जेव्हा एखादं यंत्र स्वतःच नष्ट होतं, तेव्हा कारखान्याचं काय होतं? संतापलेल्या सुमितने माझा खांदा पकडण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्या डोळ्यात इतक्या द्वेषाने पाहिलं की त्याचे हात हवेतच गोटून गेले. नेहा, तुझ्या हट्टीपणामुळे तू आपल्या संपूर्ण कुटुंबाला धोक्यात घातलं आहेस. तो हसत म्हणाला, कुटुंब? कसलं कुटुंब सुमित? ते कुटुंब जिथे मला रोज प्रत्येक पैशासाठी भीक मागायला लावलं. ते कुटुंब जिथे माझ्या उपचारासाठी 500 रुपये देणं सुद्धा गुन्हा मानला जायचा. आज जेव्हा तुझा पाया हादरतोय, तेव्हा तुला तुझ्या कुटुंबाची आठवण येते. सासरे घाबरले आणि त्यांनी आपलं लॉकर तपासायचं ठरवलं, कारण त्यांना संशय होता की मी फक्त नोकरी सोडली नव्हती, तर असे काहीतरी केले होते ज्यामुळे त्याची काळी कृत्ये उघडकीस येऊ शकतील. खोलीतील वातावरण गंभीर झाले होते आणि माझ्या सासऱ्यांची अस्वस्थता आता त्यांच्या कपाळावरील घामावरून स्पष्ट दिसत होती. मला जेवणाच्या टेबलावरून ढकलून त्यांनी केलेल्या चुकीची किंमत त्यांना आपला जीव देऊन चुकवावी लागेल, हे त्यांना समजले होते. त्यांना त्यांच्या चुकीची किंमत आयुष्यभर मोजावी लागणार होती. मी माझ्या खिशातून एक छोटा व्हॉइस रेकॉर्डर पेन काढून टेबलावर ठेवला. तो पेन पाहून सुमितला धक्काच बसला, कारण त्यात गेल्या 6 महिन्यातील प्रत्येक संभाषण रेकॉर्ड झाले होते, ज्यात पैसे न दिल्यास जिवे मारण्याच्या माझ्या सासऱ्यांच्या धमक्यांचाही समावेश होता. त्यांनी मला धमकी दिली आणि माझ्या सासूने मला उपाशी मारण्याचा कट रचला. या अनिश्चिततेचा त्यांच्या गळ्याभोवती फास आवळला गेला होता आणि ते माझ्याकडून पेन आणि फोन हिसकावून घेण्यासाठी आतुर झाले होते. पण त्यांना कल्पना नव्हती की मी या खेळात आधीच डाव उलटवला होता.
टेबलावर व्हॉइस रेकॉर्ड पेन पाहताच सुमित आणि माझ्या सासऱ्यांचे चेहरे फिके पडले. ते दोघेही स्तब्ध झाले. जणू साक्षात मृत्यूच त्यांच्या समोर उभा होता. सासऱ्यांनी थरथरत्या बोटांनी पेन उचलण्याचा प्रयत्न केला. सुमितने पेन हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण मी पटकन तो माझ्या हातात घेतला आणि ते माझ्या बॅगेत सुरक्षितपणे ठेवले. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, आता खूप उशीर झाला आहे. हे पेन हिसकावून काही होणार नाही, कारण मी त्याच्या सर्व ऑडिओ फाईल्स आधीच माझ्या क्लाउड अकाउंटवर अपलोड केल्या आहेत आणि त्याची एक प्रत माझ्या विश्वासू वकिलाला पाठवली आहे. तुम्हाला काय वाटलं, मी तुमचा सगळा छळ मुकाट्याने सहन करेन आणि कधीच कोणताही पुरावा गोळा करणार नाही? ज्या दिवशी आईने मला तापाने तळमळत स्वयंपाकघरात सोडून दिलं आणि तू सुमित खोलीचा दरवाजा बंद केलास, तेव्हापासून मी या घरातला प्रत्येक आवाज, प्रत्येक धमकी आणि प्रत्येक अत्याचार ऐकत आले आहे. मी तुमचे दृष्ट कारस्थाने कोंडवाड्यात नोंदवायला सुरुवात केली. तुम्ही सर्वजण एकत्र बसून ठरवले माझ्या मासिक पगारातून कोणता भूखंड विकत घ्यायचा आणि ते मला प्रत्येक रुपयासाठी कसा हपा पाहायला लावतील. याबद्दलच्या चर्चा यात स्पष्टपणे घुमत होत्या. सोफ्यावर बसून स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न करणारी माझी सासू अचानक उभी राहिली आणि ती ओरडली, तू आम्हाला ब्लॅकमेल करत आहेत का? आम्ही पोलिसांकडे जाऊन सांगू की आमच्या सुनेने आमचा मानसिक छळ केला आहे आणि ती सर्व पैसे घेऊन पळून जात आहे. मी तिच्याकडे एक थंड भेदक हास्य करत पाहिले आणि म्हणाले, आई, तुम्हाला पोलिसांकडे जाण्याचा त्रास घेण्याची गरज नाही, कारण ते स्वतःहून इथे येतील. पण त्याआधी तुमच्या आलिशान घराचा पाया हादरवून टाकणाऱ्या त्या ईमेल मागील सत्य तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. थरथरत्या हाताने सुमितने माझा फोन उचलला, जो सासऱ्यांजवळ पडला होता. माझ्या कंपनीच्या HR विभागाकडून आलेला एक कन्फर्मेशन ईमेल स्क्रीनवर उघडला आणि सुमितचे डोळे विस्फारले. मी कंपनीतून आधीच स्वेच्छेने राजीनामा दिला होता आणि मुख्य कार्यालयाला स्पष्टपणे कळवले होते की माझी कौटुंबिक परिस्थिती अशी आहे की मी यापुढे काम करू शकत नाही. शिवाय मी कंपनीला विनंती केली होती की माझे गेल्या 2 महिन्यांचे रोखलेले प्रोत्साहन भत्ते आणि या महिन्याचा पूर्ण पगार कोणत्याही बँक खात्यात हस्तांतरित करायलाच नको. उलट मी स्वतःहून ते घेऊन जाईपर्यंत ते थांबवून ठेवायला हवं. सुमित ओरडला, नेहा, तुझं डोकं फिरलंय का? एवढी मोठी रक्कम नोकरी सोडलीस आणि तेही आम्हाला न विचारता. तुला माहीत आहे का की या नोकरीतून आपल्या घराचे 3 हप्ते भरत होते. बाबांनी बुक केलेल्या नवीन फ्लॅटचा पुढचा हप्ता पुढच्या आठवड्यात येणार आहे. पैसे कुठून येणार? माझी सासू छाती बडवत जमिनीवर कोसळली. माझा पगाराचा मेसेज पाहिल्यावर दर महिन्याला जो तिचा अभिमान, तिचा अहंकार उफाळून यायचा, तो एका क्षणात धुळीला मिळाला. ती रडू लागली आणि ओरडू लागली, ही मुलगी म्हणजे कलंक आहे. तिने आमची मजा मस्ती खराब केली आहे. त्यामुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. समाजात आमची खूप प्रतिष्ठा आहे. जेव्हा लोकांना कळेल की आमच्या सुनेने नोकरी सोडली आहे आणि घरात एक पैसाही उरलेला नाही, तेव्हा आम्ही आमच्या नातेवाईकांना कसे सामोरे जाणार? माझे सासरे संतापाने पेटून उठले होते. त्यांचे डोळे रागाने खवळले होते. पण ह्यावेळी माझ्या मनात कसलीही भीती नव्हती. मी माझ्या पूर्ण ताकदीनिशी त्यांच्याशी लढले. त्यांनी त्यांचा हात झटकून टाकला आणि अधिकच जोरजोरात आवाज चढवून म्हणाले, मला हात लावू नको बाबा, नाहीतर यावेळी मी फक्त नोकरीच सोडणार नाही, तर तुम्हा सर्वांना अशा ठिकाणी पाठवून देईन जिथून परत येण्याचा मार्गच नसेल. तिच्या सासऱ्याने आपली काठी जमिनीवर आपटली आणि गर्जना करत म्हणाले, तू आमचं काय नुकसान करू शकतेस? नोकरी सोडली तर काय झालं? आम्ही तुझ्या वडिलांकडे पैसे मागू. लग्नात त्यांनी दिलेल्या तुटपुंजा हुंड्याची भरपाई करण्याची वेळ आली आहे. आपण त्यांना सांगू की जर त्यांना आपल्या मुलीची सुरक्षितता हवी असेल तर त्यांनी गुपचूप 20 लाख रुपयांची व्यवस्था करावी, नाहीतर ती इथेच वेदनेने तडफडून मरेल. मोठ्याने हसत मी म्हणाले, माझ्या वडिलांकडे जाण्याचा विचारही करू नकोस, कारण मी उचललेल्या पावलांमुळे हे काम फक्त संपून जाईल. मी नोकरी सोडणार नव्हते.
नोकरी सोडणे हे केवळ एक प्यादे होते. खरा डाव मी खूप पूर्वीच आखून ठेवला होता आणि तुम्हा सर्वांना त्याची काहीच कल्पना नव्हती. तुम्हाला वाटले की मी स्वयंपाकघरातील धूर आणि ऑफिसच्या फायली सांभाळत कष्ट करणारी एक साधी, घाबरलेली, मध्यमवर्गीय मुलगी आहे. तुम्ही ते विसरलात. मी वित्त क्षेत्रात वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करते. या घरात मनी लॉन्ड्रिंग, कर चुकवेगिरी आणि कायदेशीर डावपेच माझ्यापेक्षा चांगले कोणालाच समजत नाहीत. गेल्या 6 महिन्यांपासून तुम्ही प्रत्येक व्यवहाराचा आयडी, त्याची वेळ आणि त्यावेळी तुम्ही पाठवलेल्या धमक्यांसहित मला पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडत आहात. व्हॉट्सअप मेसेजचा एक संपूर्ण फोल्डर तयार करण्यात आला होता. सुमित पुढे आला आणि मला धमकावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, नेहा, तू आम्हाला घाबरवते आहेस का? कोर्ट आणि पोलिसांच्या प्रक्रियेला कित्येक वर्षे लागू शकतात. तू आमचं काहीही करू शकत नाहीस. आमचे संबंध सर्वोच्च स्तरावर आहेत. मी सुमितच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, सुमित, मला कोर्टात जायची गरज नाही, कारण मी तुझ्या आणि तुमच्या वडिलांच्या प्रतिष्ठेवर थेट हल्ला केला आहे. तुम्ही ज्या सरकारी विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून काम करता आणि जिथे तुमचे वडील एक निवृत्त वर्ग, एक अधिकारी म्हणून मोठी पेन्शन घेत आहेत, त्या विभागाविषयीच्या काही गुप्त फायली आणि तपशील मी आधीच शोधून काढले आहेत. जर ते कधी बाहेर आले तर ते एक धोका ठरू शकतात. म्हणून EMI भरायचं विसरून जा. तुला तुरुंगातच राबत बसावं लागेल. सासऱ्यांचा चेहरा आता भीतीने पूर्णपणे पांढरा पडला होता आणि त्यांच्या कपाळावर घामाचे मोठे थेंब जमा झाले होते. त्यांना अचानक आठवले की काही महिन्यांपूर्वी ते त्यांची काही जुनी सरकारी कामाची कागदपत्रे घरी विसरले होते आणि त्यांनी चाव्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या होत्या आणि सर्व कागदपत्रांचे स्पष्ट फोटो काढले होते. त्या कागदपत्रांमध्ये त्याने सुमितच्या नावावर आणि त्याच्या काही बनावट कंपन्यांच्या नावावर लपवलेल्या काही बेनामी मालमत्तांचा तपशील होता, ज्यांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून मोठा कर चुकवण्यासाठी केला जात होता. खोलीत एक भयान शांतता पसरली. एखाद्या विनाशकारी वादळापूर्वी जशी भीतीची लाट पसरते तशीच भीतीची एक लाट पसरली. संपूर्ण घराचा भार आपल्या खांद्यावर वाहणारी सासू अचानक शांत झाली. तिच्या लक्षात आले की ज्या मुलीला तिने एका असह्य गायीप्रमाणे वागवून काठीने मारले होते, ती आता तिचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केलेली सिंहनी बनली होती. माझे सासरे आवाज कमी करून आणि स्वतःला आवरत म्हणाले, नेहा, खाली बस. आपण शांतपणे बोलूया. तुझा राग बाजूला सार. मुली, जे काही घडलं ते घडलं. माणसांकडून चुका होतात. आजपासून आम्ही तुझ्या पगाराला हात लावणार नाही. तुझे सगळे पैसे तूच ठेव. तुला जिथे हवे तिथे खर्च कर. फक्त तू राजीनामा मागे घे. कंपनीशी बोल. ते तुझा राजीनामा फेटाळून लावतील. तुझ्यासारखा कर्तृत्ववान कर्मचारी कोणत्याही कंपनीला गमवायचा नाही. माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यात बघून मी मान हलवली आणि म्हणाले, बाबा, आता खूप उशीर झाला आहे. हा राजीनामा तर फक्त सुरुवात होती. खरी घडामोड तर आधीच झाली आहे आणि त्याचे परिणाम काही मिनिटातच दिसतील. तुमचा थरथरता आवाज आणि हे अचानक आलेलं खोटं प्रेम माझं मन वितळू शकत नाही. या घराच्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये रडत घालवलेल्या रात्रींचा प्रत्येक क्षण आजही माझ्या हृदयात जळतो. जेव्हा तुम्ही सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसून गरम गरम पदार्थ खात होता आणि मला दुपारच्या उरलेल्या कोरड्या पोळ्या दिल्या जायच्या, तेव्हा तुमची माणुसकी कुठे होती? जेव्हा मी रात्री 12 वाजता कामावरून थकून घरी यायचे आणि सुमित एक ग्लास पाणी मागून माझ्या असह्यतेची थिट्टा करायचा, तेव्हा बोलण्याची ही इच्छा कुठे होती? आणि आज जेव्हा तुम्ही स्वतःच कायद्याच्या जाळ्यात अडकत आहात, जेव्हा तुमचा स्वतःचा गळा कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे, तेव्हा तुम्ही माझ्याकडे तडजोडीसाठी याचना करत आहे. सुमित, तू तुझ्या आईच्या पदरामागे लपून प्रत्येक मुद्द्यावर मला कमी लेखत स्वतःला मोठा माणूस समजून वावरत होतास. आता तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन कर आणि विचार की काल संध्याकाळी
त्यांच्या खाजगी केबिनच्या टेबलावर आलेल्या त्या अनामिक पाकिटात काय होतं? सुमितच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसतं. त्यात काय होतं? हे ऐकताच सुमितचा चेहरा असा पडला जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो घाबरून आपला फोन शोधण्यासाठी खिशात हात घालू लागला, पण त्याचे हात इतके थरथरत होते की फोन वारंवार त्याच्या बोटातून निसटून सोफ्यावर पडत होता. माझ्या सासूबाईंनी हात पुढे करून माझा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. सकाळपर्यंत मला घरातून हाकलून देण्याची धमकी देणारी ती 6 वर्षांची मुलगी आता जमिनीवर रांगत भीक मागत होती. पण माझ्या मनात तिच्याबद्दल कणभरही दया किंवा सहानुभूती उरली नव्हती. मी मागे सरकले आणि म्हणाले, आई, हा नाटकपणा थांबव, कारण या घरातला हा नाटकपणा आता संपणार आहे. आणि त्याचा शेवटचा पडदा पडला. धापा टाकत सासरे सुमितला म्हणाले, सुमित, लवकर कर, उशीर करू नकोस. तुझ्या कमिशनरला फोन करून विचार काय झाले. पण सुमितचा फोन वाजण्याआधीच बाहेरून गाड्यांचा सायरनचा भयानक आवाज घुमला, जे हे स्पष्ट संकेत होते की त्यांच्या पापांचा कलश आता कळसाला पोहोचला होता आणि विनाशाच्या काळात शहाणपण उलट्या दिशेने काम करते ही म्हण खरी ठरणार होती. मी माझ्या घड्याळाकडे पाहिले. सकाळचे बरोबर 10 वाजले होते. मी पाठवलेल्या सर्व ठोस कागदपत्रांच्या आधारे दक्षता विभाग आणि भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या संयुक्त पथकाने नेमकी याच वेळी कारवाई सुरू करायची होती आणि ते अगदी वेळेवर पोहोचले. दक्षता विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वाहनांमधून उतरताना पाहून माझे सासरे कणले आणि सोप्यावर कोसळले. त्यांची छाती जोरात वर खाली होत होती आणि त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. माझी सासू हताश होऊन सुमितचा हात पकडून जी अशी किंचाळली, सुमित, काहीतरी कर. हे पोलीस आपल्या घरी येत आहेत. समाजात आपली काय प्रतिष्ठा उरली असेल. सुमित इतका थरथरत होता की त्याच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. त्याची नजर खाली पडणाऱ्या फोनकडे गेली. मग त्याने बाहेरच्या सायरनचा आवाज ऐकला. मुख्य दारावरच्या एका मोठ्या ठोक्याने घरातली शांतता भंग पावली. मी पुढे जाऊन स्वतःच दार उघडले. बाहेर उभ्या असलेल्या वरिष्ठ निरीक्षकाने आपले ओळखपत्र दाखवून माझ्या सासऱ्यांचे आणि सुमितचे नाव घेत म्हटले, त्यांच्या विरुद्ध बेहिशोबी मालमत्ता, बेनामी व्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी आल्या आहेत आणि त्यांच्या घराची व परिसराची झडती घेण्यासाठी आमच्याकडे वॉरंट आहे. माझे सासरे आश्चर्याने उद्गारले आणि त्यांनी आपली काठी उचलली. थरथरत्या आवाजात ते म्हणाले, साहेब, तुमचा गैरसमज झाला आहे. मी एक सेवानिवृत्त वर्ग एक अधिकारी आहे आणि माझा मुलगा सुद्धा त्याच विभागात उच्च पदावर आहे. आमची प्रतिष्ठा निर्दोष आहे. थंडपणे हसत इन्स्पेक्टरने हातातल्या फायली टेबलावर आपटल्या आणि म्हणाले, श्री शर्मा, तुमच्या प्रतिष्ठेबद्दल आम्हाला मिळालेला तो गंभीर अहवाल हा गैरसमजाचा परिणाम नसून तो निर्विवाद पुराव्यांचा गट्टा आहे. होय, तुमच्या बँक खात्याची सर्व स्टेटमेंट्स आमच्याकडे आहेत, जी तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलाच्या नावावर गुप्तपणे ठेवली होती आणि ज्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दर महिन्याच्या 7 तारखेला लाखो रुपयांचे अवैध व्यवहार होत होते. एवढेच नाही तर तुम्ही गेल्या आठवड्यात बुक केलेल्या अनामिक फ्लॅटच्या पेमेंटची सर्व कागदपत्रेही आम्ही मिळवली आहेत. सुमित तो पुढे आला आणि विनवणी केली, साहेब, कृपया हे प्रकरण इथेच मिटवा. आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत, पण समाजात याचे प्रदर्शन करू नका. इन्स्पेक्टर सुमितला फटकारत म्हणाले, मिस्टर सुमित, हे प्रदर्शन तर तेव्हाच सुरू झाले जेव्हा तुम्ही तुमच्याच लक्ष्मीला प्रत्येक रुपयासाठी तळमळायला लावत होता आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता. तेव्हा तुम्हाला कायदा आणि समाजाची आठवण झाली नाही का? दक्षता पथकाने घराचा कानाकोपरा शोधायला सुरुवात केली. कपाटाची कुलपे तोडली गेली आणि फायलींची झडती घेण्यात आली. सकाळपासून प्रत्येक पैशासाठी माझ्याकडे याचना करणारी माझी सासू हात जोडून अधिकाऱ्यांसमोर उभी राहून गयावया करू लागली.
आमच्या दागिन्यांना हात लावू नका. मी माझी बॅग उचलली. त्यात माझी सर्व महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि काही कपडे होते. मी सुमितकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता अहंकार आणि क्रूरता नव्हती, फक्त एका गुन्हेगाराची असहाय्यता आणि हताशा होती. तो मला म्हणाला, नेहा, देवासाठी आम्हाला वाचव. जर तू तुझी तक्रार आणि तो व्हॉइस रेकॉर्डर परत घेतलास तर हे सर्व थांबेल. मी करू शकेन. मी तुमच्या पाया पडायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तसं आम्ही करू. तुमचा संपूर्ण पगार तुम्हीच ठेवा. आम्ही तुमच्याकडून एकही पैसा मागणार नाही. मी सुमितच्या हातातून माझा हात सोडवला आणि अत्यंत शांत व ठाम आवाजात म्हणाले, सुमित, जेव्हा मी या डायनिंग टेबलाला धडकून जमिनीवर पडले होते आणि माझ्या कपाळातून रक्त वाहत होते, तेव्हा तुझी ती काय वस्तू होती? माणुसकी कुठे झोपली होती? जेव्हा तुझी आई मला आजारी असतानाही स्वयंपाकघरात काम करायला लावायची आणि वडिलांनी पैसे मागितल्यावर ते शिवीगाळ करायची, तेव्हा तू एकदाही तोंड उघडलंस का? आज तू तुझ्या वडिलांची पेन्शन, तुझी नोकरी आणि तुझी खोटी सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी माझ्या पाया पडायला बोलतो आहेस. तुमच्या निर्बळपणाचा आणि भ्याडपणाचा मला तिटकारा येतो. मी हे घर कायमचे सोडून जात आहे. तिचे सासरे सोप्यावर ओरडले, नेहा, तुझ्या आईचा आणि आजारी वडिलांचा विचार कर. जेव्हा या कुटुंबाची बदनामी होईल तेव्हा समाज तुझ्या आई वडिलांवरही थुंकेल. लोक म्हणतील की तुझ्या मुलीने स्वतःच्या सासरच्या लोकांना उद्ध्वस्त केले. मी मागे येऊन माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि म्हटले, बाबा, तुम्हाला माझ्या आईवडिलांची काळजी करण्याची गरज नाही, कारण मी काल रात्री त्यांना फोन करून या नरक यातनेचा सगळा तपशील सांगितला. जेव्हा माझ्या वडिलांनी माझी कहाणी ऐकली तेव्हा त्यांच्या रडण्याने माझा जीवच हादरला. त्यांनी मला फक्त एकच गोष्ट विचारली. ते म्हणाले, बाळा, जर तू त्या कत्तलखान्यात आणखी एक दिवस जरी राहिलीस तर मी माझा जीव देईन. तुझी लढाई लढ. तुझे वृद्ध वडील शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत उभे राहतील. बाबांच्या त्या शब्दांनी मला ती शक्ती दिली जी मी गेल्या 4 वर्षांच्या अत्याचारात गमावली होती. माझ्या आईवडिलांना माझ्या विजयाचा अभिमान आहे. दोष आमचा नाही तर तुमच्यासारख्या लोकांचा आहे. माझी सासू जमिनीवर बसून जोरजोरात रडत होती. दर महिन्याला माझ्या कष्टाच्या पैशांनी पोचलेला तिचा स्वाभिमान आता पूर्णपणे धुळीला मिळाला होता. मी पुढे सरसावले आणि त्या मुख्य दरवाजाकडे चालू लागले, जिथून एकेकाळी मी एक घाबरलेली नवरी म्हणून आत आले होते. हेच त्या कथेतील अंतिम आणि सर्वात मोठे रहस्य होते. माझ्या सासऱ्यांना वाटत होतं की हे फक्त दक्षता विभागाच्या धाडीपुरतं मर्यादित आहे, पण ते प्रकरण अजून पूर्णपणे उलगडायचं होतं. त्यांना वाटलं की मी त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल फक्त तक्रार करून नोकरी सोडली आहे, पण मी त्यांच्यापेक्षा कित्येक पावलं पुढे आहे याची त्यांना कल्पना नव्हती. मी हे घर सोडण्याच्या अवघ्या 2 तास आधी मी केवळ न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जच दाखल केला नव्हता, तर कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम 498A सह कठोर कलमांखाली आणि हत्येच्या प्रयत्नांच्या गंभीर आरोपाखाली फौजदारी गुन्हाही दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने सुमित आणि त्याच्या पालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची कारणे आधीच दिली होती. कारण माझ्या डोक्यातून होणाऱ्या रक्तस्रावाचा वैद्यकीय अहवाल आणि त्या व्हॉइस रेकॉर्डवर रेकॉर्ड केलेले त्यांचे स्वतःचे भयानक आवाज माझ्याकडे होते. मी सोसायटीच्या गेटमधून बाहेर पाऊल टाकताच नोव्हेंबरच्या थंड आल्हाददायक हवेने माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि माझ्या आत्म्यात जणू नवचैतन्य संचारले. माझ्या डोळ्यात अश्रू दाटून येत होते, पण ते अश्रूच होते. ते असह्यतेचे, वेदनेचे किंवा निराशेचे अश्रू नव्हते. ते स्वातंत्र्याचे, आत्मसन्मानाचे आणि या मोहिमेच्या भव्य विजयाचे अश्रू होते. मी त्या भव्य वाड्याकडे, ज्याच्या वैभवामागे एक कत्तलखाना लपलेला होता, शेवटच्या वेळी मागे येऊन पाहिले आणि स्वतःशीच म्हणाले, सुमित, बाबा आणि आई, तुम्ही मला माझ्या कमावलेल्या प्रत्येक रुपयाची लालसा निर्माण केली, पण आता कायद्याची ही गिरणी तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानाची
तुमच्या स्वातंत्र्याची आणि तुमच्या शांततेच्या प्रत्येक क्षणाची लालसा निर्माण करेल. सुमित आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यासाठी सोसायटी बाहेर आणखी 2 पोलीस गाड्या येऊन थांबल्या आणि मी एका नवीन सोनेरी आणि स्वाभिमानी आपल्या मार्गाने न थांबता सकाळच्या दिशेने वाटचाल करणारी मी आत्मसन्मानाच्या पहाटेच्या दिशेने न थांबता वाटचाल करत होते. माझ्या आयुष्यातील एक कटू सत्य आजच्या समाजातील प्रत्येक कष्टकरी आणि सुशिक्षित मुलीला एक संदेश देते. मुकाट्याने अत्याचार सहन करणे ही संस्कृती नाही. जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला तुमची लढाई स्वतःच लढावी लागते, कारण तुमच्या वाटेची पहाट दुसरे कोणीही तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. तर मित्रांनो, ही होती नेहाची गोष्ट. अशी एक मुलगी जिने दडपशाही पुढे शरण जाण्याऐवजी स्वाभिमानाची निवड केली. आज आपल्या समाजात असंख्य नेहा दररोज बंद खोल्यांमध्ये आपल्या स्वप्नांचा आणि कष्टाने कमवलेल्या पैशांचा त्याग करत आहेत. लक्षात ठेवा, दुःख भोगणे हा सुद्धा एक गुन्हा आहे. जर नेहाच्या धैर्याने तुमचे हृदय हेलावले असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.